नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकणमध्ये प्रवासी म्हणून कारमध्ये बसलेल्या दोघांनी ड्रायव्हरच्या गळ्यातील 2.5 तोळे सोन्याची चैन हिसकावून घेत रोख 5,000 रुपये घेऊन ड्रायव्हरच्या गळ्यावर आणि मानेवर चाकूने वार केल्याची घटना घडली। ऋषिकेश अंबादास उत्तेकर वय वर्ष 26 हा टॅक्सी ड्रायव्हर त्याची मारुती डिझायर क्रमांक MH12 SF 6786 हे वाहन उबेर कंपनीला नोंदणी केलेले आहे। शनिवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश उत्तेकर हा त्याच्या गाडीत चाकण येथून 2 प्रवाशांना घेऊन बीड जिल्ह्यात अंबेजोगाईकडे जात होता। पहाटे 4च्या सुमारास केज मांजरसुंबा महामार्ग क्रमांक 548D वरील केज तालुक्यातील बरड फाटा येथील HP पेट्रोल पंपाजवळ आलेले असताना त्याच गाडीतील पाठीमागील सीटवर बसलेल्या प्रवाशांपैकी एकाने अचानक पाठीमागून ड्रायव्हर ऋषिकेश उत्तेकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली। या अचानक झालेल्या घटनेने ऋषिकेश उत्तेकर याने गाडीचे ब्रेक मारून गाडी थांबवली, मात्र तेवढ्या वेळेत त्याच्या गळ्यातील 2.5 तोळे सोन्याची चैन तोडून घेतली। ड्रायव्हर ऋषिकेश उत्तेकर याने गाडी थांबवून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी त्यांच्यापैकी एकाने चाकूने ड्रायव्हर ऋषिकेश उत्तेकर याच्या डोळ्यावर, चेहऱ्यावर आणि मानेवर वार केले। तसेच गाडीत ठेवलेले 5,000 रुपये काढून घेतले आणि अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले। त्यानंतर ऋषिकेश उत्तेकर याला अँब्युलन्सने नेकनोर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी ऋषिकेश उत्तेकर यांच्या तक्रारीवरून 2 अज्ञात प्रवाशांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चाकण तळेगाव रस्त्यावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही। मध्यरात्री अशा एका भीषण अपघातात एक महिला ठार तर 5 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। चाकण तळेगाव रस्त्यावर मोठ्या आकाराच्या ओव्हरसाइज लोखंडी साहित्याने भरलेल्या ट्रेलरनं पिकअप टेम्पोला ठोकरून उलट्या दिशेला फरफटत नेल्यामुळे मध्यरात्री 12:15च्या सुमारास झालेल्या 4 वाहनांच्या विचित्र अपघातात पिकअप टेम्पोत बसलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य 5 जण जखमी झाले। जखमींमध्ये एका दाम्पत्यासह त्यांच्या 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे। तळेगाव चाकण महामार्गावर खेड व मावळ तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या श्रीलीला हॉटेल समोर चाकणच्या दिशेने मोठ्या आकाराच्या लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने आळेफाटा येथून मुंबईकडे चाललेल्या पिकअप टेम्पोला ठोकरून मागे फरफटत नेले। त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रेलरची टेम्पोला धडक बसली। त्या पाठोपाठ आणखी एक ट्रक या अपघातग्रस्त वाहनांना येऊन धडकला। 4 वाहनांच्या या विचित्र अपघातात पिकअप टेम्पोमध्ये बसलेल्या शालूबाई विष्णू गुंड वय वर्ष 67 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई मुळगाव वडगाव दर्या तालुका पारनेर जिल्हा नगर यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर मार लागून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। शीतल रंगनाथ आहेर वय वर्ष 34 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई शिवांश रंगनाथ आहेर वय वर्ष 5 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई रंगनाथ आहेर वय वर्ष 36 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई स्वप्नील गुंड वय वर्ष 34 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई संदेश हरिश्चंद्र ढेरे वय वर्ष 19 राहणार कामोठे पनवेल नवी मुंबई अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत। जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं। अपघातानंतर ट्रेलरवरील अवजड लोखंडी साहित्य खाली रस्त्यावर पडून विखुरले। अपघातानंतर ट्रेलर चालक न थांबता वाहनासह चाकण बाजूकडे निघून गेला। अपघातामुळे तळेगाव चाकण महामार्गावर बराच काळ दुतर्फा वाहतूक कोंडीत झाली होती। क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। अपघातात पिकअप टेम्पोचा चुराडा झाला असून इतर 2 ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले। तळेगाव चाकण महामार्गावर ओव्हरसाइज वाहनामुळे अपघात घडला आहे। चाकण तळेगाव महामार्गावर रहदारी आणि सुरक्षिततेचे नियम तोडून धावणाऱ्या बेशिस्त आणि मद्यपी अवजड ट्रेलर आणि ट्रक चालकामुळे अपघातामध्ये वाढ झाली आहे। आकाराने आणि वजनाने मोठ्या साहित्याची सर्रास वाहतूक केली जात असून कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर अथवा इशारे दिवे लावलेले दिसत नाहीत। त्यामुळे रात्रीच्या अंधारात मोठ्या आकाराच्या वाहनांच्या बाहेर आलेले सामान समोरील वाहन चालकास दिसत नाहीत। रात्री गस्त घालणाऱ्या RTO आणि वाहतूक विभागाचे अशा वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याने ओव्हरसाइज अवजड ट्रक आणि कंटेनरला समोरून येणारी वाहने धडकून अपघातांचे प्रमाण वाढले आहे। महाळुंगे व तळेगाव वाहतूक विभागाने रात्री गस्त वाढवून रस्ता सुरक्षिततेचे नियम न पाळणाऱ्या अशा ओव्हरसाइज वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे। दुर्दैवाने अशा ट्रान्सपोर्ट चालकांचे वाहतूक विभागाशी अर्थपूर्ण संबंध असल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतो आहे। खेड तालुक्यातील मौजे गोसासे येथे बिबट्याने बोकड मारून फस्त केल्याची घटना समोर आली आहे। दुपारच्या वेळेस शेतातून स्वामिनी रौंधळ या त्यांच्या 4 शेळ्या व बोकड शेतात चाऱ्यासाठी गेले असताना बिबट्याने हल्ला करत बोकडाच्या मांड्याला धरून घेऊन गेला। वन विभागाने पंचनामा केला असून गावामध्ये भीतीचे वातावरण आहे। कडूस तालुका खेडगावच्या हद्दीत असलेल्या
अवादा विलन एनर्जी प्रोजेक्ट कंपनीच्या साईटवरून 70,000च्या कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. खेड पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. खेड तालुक्यातील गोसासी गावात 10 मे रोजी रात्री हॉटेल दुर्वांकूर येथे घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या घटनेनंतर खेड पोलीस स्टेशनने एका टोळीविरुद्ध मोक्का म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात एकूण 10 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून मुख्य आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत. या मोक्का कारवाईबाबतची माहिती स्थानिक पोलिसांकडून मात्र अद्याप देण्यात आलेली नाही. चाकण औद्योगिक भाग राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच चाकण आंबेठाण रस्त्यावर मागील काही दिवसात वाहतूक कोंडीची समस्या अधिक उग्र होऊ लागली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या वाहनांच्या रांगा सध्या चाकण आंबेठाण या जिल्हा मार्गावर पाहावयास मिळत आहेत. एवढी वाहतूक नेमकी का वाढली हा प्रश्न अनेक उत्तरांचा धनी आहे. एकीकडे प्रशासनाने चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्ग काही ठिकाणी एकेरी केले आहेत. त्यातच MIDC मधील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी खालुंबरे भागातील HP चौक तसेच अन्य भागातून वाहनांना चाकण आंबेठाण बाजूचा पर्याय खुला करून दिला. बिरदवडी फाटा येथे पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली होती. मात्र त्यानंतर देखील या रस्त्याने सर्व अवजड वाहने सर्रास बिरदवडी फाटा मार्गे पुणे नाशिक महामार्गावर न जाता दावणमळा जित्राई मळा मार्गे चाकणमधील आंबेठाण चौकात येत आहे. त्यामुळे चाकण आंबेठाण रस्त्यावरील वाहतुकीचा भार चाकणच्या आंबेठाण चौकापासून शिंदे वासुलीपर्यंत वाढलाय. वाहतूक विभागाने केलेले बदलांचे प्रयोग येथील जनतेच्या मुळावर उठले आहेत. त्यातच आता या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीला रस्त्याच्या लगतची अतिक्रमणे जबाबदार असल्याच्या कारणास्तव अनेकांच्या घरावर खुणा करण्यात आल्या असून कुठल्याही मोबदल्याशिवाय नांगर फिरवायचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या विरोधात मोर्चा काढण्यासाठी प्रशासनाला निवेदन देणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी डोळे वटारत नकार दिलाय. त्यामुळे तोंडात घास आणि मानेत बुक्की अशी येथील जनतेची अवस्था झाली आहे. वाहतूक कोंडीची नेमकी कारणे, रस्ता रुंदीकरण करताना भूसंपादन व स्थानिकांना मोबदला या बाबी सोयीस्करपणे बाजूला सारून वड्याचे तेल वांग्यावर अशा न्यायाने वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशा प्रशासनाचा तुघलकी कारभार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. चाकण आंबेठाण रोड येथील स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालय ते सॅफ्रॉन सिटी या भागात ऑइल आणि चिखलामुळे 15 ते 20 दुचाकी सोमवारी घसरून पडल्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी चाकण नगर परिषदेला संपर्क करून सदरील घटना सांगितली. त्यानंतर पालिकेनं तात्काळ चाकण नगर परिषद अग्निशामक दलामार्फत सदरील रस्ता स्वच्छ करून घेतल्यानं पुढील अपघात टळले असल्याचं स्थानिकांनी कळवलंय. प्रस्तावित मेट्रोमुळे पुणे मुंबई महामार्गावरील निगडी आणि पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी मोशी चाकणला कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गाचा निगडीतील भक्तिशक्ती चौकापर्यंत विस्तार होत आहे. आता भक्तिशक्ती चौकापासून मुंबई बंगळुरू महामार्गावरील किवळे पुनावळे ताथवडे वाकड आणि पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा कासारवाडी भोसरी मोशी चाकण मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. पिंपळे निलखमधील विशालनगर पिंपळे सौदागर पिंपळे गुरव मार्गे ही मेट्रो मार्गिका असेल. तिचा सविस्तर प्रकल्प आराखडा DPR महामेट्रोने महापालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला. या मार्गामुळे शहरातील सुमारे 75% भाग विशेषतः पश्चिम पट्ट्यातील वाकड ताथवडे पुनावळे रावेत किवळे मामुर्डी या भागांसह लगतची जांबे सांगवडे मामुर्डी नेरे गहुंजे कासारसाई गावे मेट्रोने जोडली जाणार आहे. निगडीपासून किवळे वाकड मार्गे चाकण हा मेट्रो मार्ग सुमारे 40 किलोमीटर लांबीचा असेल. त्यामुळे हिंजवडी पुणे मेट्रो मार्ग वाकडमधील भुजबळ चौकात आणि स्वारगेट पिंपरी मेट्रो मार्गावरील नाशिक फाटा येथे जोडला जाईल. निगडी चाकण मेट्रोचे फायदे या भागातील नागरिकांना होणार आहेत. पिंपरी चिंचवड आणि वाहन उद्योगाची पंढरी चाकण शहराची वाढती लोकसंख्या वाहतूक आणि भविष्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. भक्तिशक्ती चौक ते चाकण मार्ग औद्योगिक शैक्षणिक आणि निवासी दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहे. दैनंदिन वाहतूक कोंडी सुटून सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम होण्यास मदत होणार आहे. खेडवाकी बुद्रुक येथे गणेश विसर्जन करताना पाण्यात बुडालेला अभिषेक अशोक भाकरे व 21 वर्षे राहणार कोयाळी तालुका खेड जिल्हा पुणे याचा अजूनही काहीही शोध लागलेला नाही. धक्कादायक म्हणजे प्रशासनाने या मुलाचा शोध घेण्याचे काम देखील थांबवले आहे. शनिवारी घटनेच्या दिवशी आणि नंतर रविवारी शोध घेतल्यानंतर सोमवारी संबंधित मुलाचा शोध घेण्यासाठी कुणीही सकाळी आले नव्हते. नातेवाईकांनी प्रशासनाला कळवल्यानंतर मुलाचा मृतदेह दिसल्यानंतर कळवा मग काढण्यास येऊ असा उलटा सल्ला अधिकाऱ्यांनी दिल्याची धक्कादायक बाब नातेवाईकांकडून सांगण्यात आली.
चाकणमध्ये यंदाच्या वर्षी अनेक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले होते. 1956 साली स्थापना झालेल्या आझाद हिंद मंडळ माणिक चौक चाकण यांनी चाकण शहर आणि परिसरातील ज्वलंत समस्या असलेल्या वाहतूक कोंडीवर भाष्य करणाऱ्या चाकणची ट्रॅफिक समस्या जाम हे ट्रॅफिक जाम हा देखावा जिवंत देखावा सादर केला होता. मंडळाने यंदा विसर्जन मिरवणूक, ढोल ताशा पथक या पारंपरिक वाद्यांवर आणि डीजेचा वापर न करता गुलाल विरहित मिरवणूक काढली होती, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. खेड तालुक्यात शनिवारी लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी मिरवणुका आणि जल्लोष पाहावयास मिळाला. तालुक्याच्या विविध भागातील रात्री उशिरापर्यंत झालेल्या विसर्जनाचे व्हिडिओ पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवले असून त्यावर अगदी थोडक्यात नजर टाकूया. चुकले अमुचे काही देवा क्षमासा. खेड तालुक्यातील पाईट पाळू या भागातील PSI परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिली आलेल्या अश्विनी केदारी या तरुणीचा पाण्याचा गिझर फुटून दुर्दैवी अंत झाला. या पार्श्वभूमीवर लोकल स्तरावर तयार करण्यात येणारे धोकादायक पाण्याचे गिझर किती घातक ठरू शकतात याचा प्रत्यय आलाय. या घटनेनंतर आता ग्रामीण भागामध्ये देखील अनेक नागरिकांनी चांगल्या कंपनीचे पाण्याचे गिझर बसवण्यास सुरुवात केली आहे. अपघात होण्यापेक्षा थोडे पैसे खर्च करून चांगल्या कंपनीचा गिझर बसवणे कधीही चांगले, अशी नागरिकांची भावना झाली आहे. जनता शिक्षण संस्थेच्या चाकण येथील श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा 71वा वर्धापन दिन सोमवारी दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी चाकणमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रशालेच्या 1954 पासूनच्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रशालेचे माजी विद्यार्थी असलेले माजी आमदार राम कांडगे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक मान्यवर तसेच संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या श्री शिवाजी विद्या मंदिराचा आज 71वा वर्धापन दिन आहे. या शाळेच्या बॅचचा मी दुसरा विद्यार्थी आणि मला या संस्थेचे आणि या शाळेचे ऋण व्यक्त केले पाहिजे. ही शाळा जर सुरू झाली नसती तर माझ्या जीवनात जे काही परिवर्तन आहे ते कधीच झालं नसतं. 40 विद्यार्थी आणि 4 वर्ग असलेली शाळा आज 2025 साली जवळजवळ 40 खोल्या आणि 4000 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. या प्रचारामध्ये अनेक नामवंत विद्यार्थ्यांनी घडून दिले आहेत. चाकण वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चाकण MIDC मधील बहुप्रतीक्षित MIDC टप्पा क्रमांक 5 अंतर्गत महामार्ग तयार करण्यासाठी 106 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. तसंच अन्य जोड रस्ते कामांसाठी देखील निधी मंजूर झालाय. सदर रस्त्याची निविदा तांत्रिकदृष्ट्या उघडण्यात आली असून पुढील 15 आठवड्यात ठेकेदार अंतिम करून भूसंपादन आणि अन्य अडचणी दूर करून काम सुरू करण्यात येणार आहे. याच रस्त्यापैकी काही कामांचं 2.5 वर्षांपूर्वीच टेंडर निघालं होतं, मात्र ती कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. दरम्यान याबाबत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी काय सांगितलंय पाहूया. खेड तालुक्यामध्ये फार मोठं MIDCचं जाळं पसरलेलं आहे. टप्पा क्रमांक 1 ते 4 पूर्ण होत आलेले आहे आणि 5वा टप्पा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये MIDC मध्ये मोठ्या कंपन्या, नागरीकरणामध्ये झालेली वाढ, यामुळे रस्त्यांची दुरावस्था, इतर सुविधा आणि संबंधित ग्रामपंचायतच्या परिसरातील काही अडीअडचणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या दिसून आल्या आणि त्यानुसार आमदार झाल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून MIDCच्या संदर्भात अधिवेशनात असेल, माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब असतील, पालकमंत्री अजितदादा पवार असतील आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्यानं पाठपुरावा करून खऱ्या अर्थानं अधिवेशनामध्ये औचित्याच्या मुद्द्यात असेल, लक्षवेधीच्या माध्यमातून असेल, अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टीचा विचार करून माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी कोर्टयार्ड माळुंगे या ठिकाणी 22/5/2025 बैठक MIDCची लावली. त्यानंतर 23/7/2025 PMRDA मध्ये बैठक लागली आणि आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवार यांची 8 ऑगस्टला PMRDA मध्ये बैठक लागली. या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खेड तालुक्याच्या MIDC साठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर झाले. त्यामध्ये चाकण औद्योगिक टप्पा क्रमांक 1 ते 2 रस्ते कॉन्क्रिटीकरणासाठी 137 कोटी रुपये,
चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक 3 आळंदी फाटा स्पायसर चौक ते व्हॅक्सवॅगन स्कोडा चौक 59 कोटी रुपये. आंबेठाण कॉर्निंग कंपनी ते रोकल फाटा पुणे नाशिक रस्त्यापर्यंत 4 पदरी हे काम 2 वर्षापूर्वी रद्द झालं होतं, परंतु त्यासाठी सुद्धा आता 106 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे आणि रस्ते दुरुस्तीसाठी जवळजवळ 1 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे. अशा पद्धतीनं सर्व कामं भविष्य काळात मार्गी लागतील. टेंडर प्रक्रियेमध्ये सर्व कामं आहेत. आपल्या MIDC सुसज्ज करण्यासाठी माझा कायमस्वरूपी प्रयत्न राहील. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.